नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया। तर मी इथे 4-5 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि 4 टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना घेतलेला आहे। आता आपण हे सगळं मिक्सरवरनं बारीक करून घेऊया। हे पहा, मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाजूला ठेवूया। गॅसवरती आपण टोप ठेवूया। टोपामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत। मी लवंग घेतलेला आहे, दालचिनी, काळी मिरी आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। ते आपण या गरम तेलामध्ये टाकायचं आहे। आपण त्याची फोडणी द्यायची आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे चिरलेला, बारीक चिरून घेतलेला कांदा पण सगळा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आता कांदा आपण परतून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत 4 ते 5 टाकायच्या, मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मी याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकणार आहे, 1.5 ते 2 चमचे टाकणार आहे। तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत चिरलेला। मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो आपला पटकन हे होतो, नरम होतो। मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा आपला टोमॅटो नरम झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जे आपण वाटून घेतलं ते आता आपण परतून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकणार आहोत, चिकन बिर्याणी मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याला वाफ देऊन घेऊया। छान अशी वाफ आलेली आहे। आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। पुन्हा आपण झाकण ठेवूया जरा। आपण तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊया। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅस करायचा आहे। आता आपण जे तांदूळ धुवून भिजत ठेवले होते ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवूया आपण। एक वाफ काढून घेतलेली आहे आपण। आता आपण याला गरम पाणी करत ठेवलेलं आहे। पाणी चांगलं खळखळीत उकळलेलं पाहिजे। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून घेऊया। आपण याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे पुलावला आपल्या छान अशी चव येते। एकदा आपण झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। तर थोडीशी कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथीने छान अशी चव येते आपल्या पुलावला। आता आपण मिक्स करून घेऊया। छान अशी उकळी आलेली आहे, हे पहा।
आता आपण याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं असंच बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. भात आपला हे पहा, आपला छान असा पुलाव शिजलेला आहे आणि सुंदर असा मोकळा मोकळा झालेला आहे. कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही नक्की करून पहा. हा पुलाव खूप छान होतो. साधा आणि सोपा आहे, पटकन होतो. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.